नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे जे या शैक्षणिक वर्षामध्ये डी फार्म बी फार्मला प्रवेश घ्यायला इच्छुक असतील 12वी झाल्यानंतर, किंवा जे विद्यार्थी आत्ता डी फार्म बी फार्म करत आहेत किंवा डी फार्म बी फार्म कंप्लीट झालं आहे आणि पुढे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म किंवा एम फार्म करायचं असेल, तर या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी जे मराठा आरक्षण मिळालेलं आहे 10% SEBC 10% रिझर्वेशन, तर त्यासाठीचे प्रमाणपत्र काढायचं असतं. त्या संदर्भात हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मराठा समाजातील असाल, तुमची कुणबी नोंद सापडली असेल तर तुम्ही कुणबीचा दाखला काढू शकता. पण ज्यांची कोणाची कुणबीची नोंद सापडलेली नाही आहे किंवा काही कागदपत्रांच्या अडचणीमुळे कुणबीचा दाखला निघत नसेल, तर अशावेळी तुम्ही मराठा समाजासाठी जे 10% आरक्षण दिलं आहे SEBC, त्याचं प्रमाणपत्र काढून घ्या, जेणेकरून येणाऱ्या ज्या काही शैक्षणिक वर्ष आहे त्या प्रवेश प्रक्रियेसाठी तर मदत होईलच, शिवाय आगामी काळात ज्या काही भरती येतील त्यामध्ये देखील तुम्हाला या SEBC 10% आरक्षणाचा लाभ घेता येईल. तर यासाठी काय काय कागदपत्र लागतात, कशी प्रोसेस करायची ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जी कागदपत्र सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्र तुम्हाला तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि ही कागदपत्र घेऊन तुमच्या तहसीलदार कार्यालयाच्या जवळ जे सेतू कार्यालय असणार आहे ते, किंवा मग महाई सेवा केंद्र जे काही असेल जवळचं, तिथं जाऊन तुम्ही हे SEBC आरक्षणाचा जो काही प्रमाणपत्र आहे ते काढू शकता. तर माहिती घ्यायला सुरुवात करूया आपण. यासाठी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, तर लक्षात ठेवा, तुम्हाला अर्जदाराचं या ठिकाणी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, जे की आपण आयडेंटिटी प्रूफ म्हणून देणार आहोत. त्यानंतर तुमचा रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही तुमचं आधार कार्ड देखील वापरू शकता. त्यानंतर अर्जदाराचं जे काही शाळा सोडल्याचा दाखला आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल किंवा मग बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, त्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही वापरू शकता. त्याशिवाय अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही 2 नातेवाईकांचं ज्यांचं मराठा असा उल्लेख जर असेल त्यांच्या शाळा सोडल्याचा दाखल्यावर, तर असे तुमच्या रक्तातील नातेवाईकांचं शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. तर रक्तातील नातेवाईक म्हणजे कोण? तुमचे आजोबा असतील, त्याशिवाय तुमचे काका असतील, तुमची आत्या असतील, तुमचे बाबा असतील, वडील असतील, त्यांचे तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला लागणार आहे. या ठिकाणी खास करून विशेषतः 1967 पूर्वीचा तुम्हाला तो पुरावा लागणार आहे. तर 1967चा पुरावा म्हणजे साधारणपणे तुमच्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला चालू शकतो या ठिकाणी. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची 10वी किंवा 12वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे, कारण त्यावर ज्या पद्धतीनं स्पेलिंग लिहिलेली असेल तशी स्पेलिंग त्या ठिकाणी तुमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचं जे काही प्रमाणपत्र आहे त्यावर येणार आहे. वंशावळ ज्यामध्ये तुमच्या आजोबांचा उल्लेख असेल, त्यानंतर खाली तुमचे काका असतील तर काका, त्यानंतर तुमचे वडील, आत्या, त्यानंतर खाली तुमच्या वडिलांच्या खाली तुमचं नाव, अशा पद्धतीने ती वंशावळ असते. तर ती तुम्हाला त्या ठिकाणी सेतू कार्यालय किंवा माहिती सेवा केंद्रात ते तुम्हाला हेल्प करतील कशा पद्धतीनं बनवायची. आणि जर तुमचं वय 18पेक्षा कमी असेल तर तुमच्या पालकांचा एक फोटो लागणार आहे. तर हे झालं मराठा समाजाचं जे काही दाखला आहे आरक्षणाचा तो. तर त्यामध्येच नॉन क्रिमिलियर जो आहे तर ते देखील त्यामध्येच असतं. तर त्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तहसीलदारांचा ते लागणार आहे. बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते वरती नमूद केलेले आहेत तेच आहेत बऱ्यापैकी. तर जे 3 वर्षाचं तहसीलदारांचं उत्पन्नाचा दाखला लागतो, तर ते काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या गावचे जे तलाठी असतात त्यांच्याकडून 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल. तलाठी यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी 7/12 शेतीवरून उत्पन्न असेल तर 7/12 आणि रेशन कार्ड लागेल. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी नोकरीला असेल तर त्या ठिकाणी 16 नंबरचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल, किंवा जर कोणाला पेन्शन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बँक स्टेटमेंट वगैरे जोडावं लागेल. तर हे एवढे सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही सेतू कार्यालयात किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन मराठा समाजासाठी जे 10% आरक्षण आहे तो प्रमाणपत्र काढून घेऊ शकता, जे की तुम्हाला येणाऱ्या ज्या काही ॲडमिशन प्रोसेस आहेत त्यामध्ये जर कुठल्या शासकीय भरती निघाल्या तर त्यासाठी देखील तुम्हाला हे कामाला येणार आहे. लक्षात ठेवा, SEBC आरक्षण मिळाल्यामुळं आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS मधून ॲप्लाय करता येणार नाही आहे. आणि हे SEBC आरक्षण फक्त महाराष्ट्र शासनापुरतं मर्यादित आहे, महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित आहे. केंद्र सरकार संघ राज्य शासनामध्ये आपल्याला आरक्षण कुठलंही नाही आहे. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर काही प्रोसेस असेल त्यासाठी मात्र आपण केंद्राचं EWS काढू शकतो. राज्यामध्ये मात्र आपल्याला EWSचा लाभ आता घेता येणार नाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना. का? तर त्या ठिकाणी SEBC हे 10% आरक्षण मराठा समाजाला मिळालेलं आहे. तर जे काही केंद्राचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS आहे ते जर तुम्हाला काढायचं असेल कुठल्या इतर भरती प्रक्रियांसाठी तर ते देखील तुम्ही काढू शकता. त्यासाठी मात्र तुम्हाला सेपरेट एक वर्षाचं उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं EWS काढून घ्यावं लागेल. पण राज्य शासनामध्ये मात्र आपल्याला EWSचा लाभ घेता येणार नाही आहे, कारण त्या ठिकाणी 10% आरक्षण हे मिळालेलं आहे.
तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. लवकरात लवकर SEBC 10% आरक्षणाचं जे प्रमाणपत्र आहे ते काढून घ्या. कारण जर तुम्हाला आता यावर्षी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा फार्मसी झालं आहे, पुढं तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर B.Pharm किंवा M.Pharmला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच या 10% आरक्षणाचा फायदा हा तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये होऊ शकतो किंवा काही भरती प्रक्रिया आल्या तर त्या ठिकाणी देखील याचा लाभ होऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर हे प्रमाणपत्र काढून घ्या. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी मराठा समाजातील तुमचे मित्र नातेवाईक जे कोणी असतील त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.